हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे प्रॉब्लेम नंबर 8 आणि प्रॉब्लेम नंबर 9 बघितलेला आहे. आता प्रॉब्लेम नंबर 10 ला आपण मूव्ह ऑन करू. हे पण थोडं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वर डिपेंड आहे. ठीक आहे. तर हा 2025 मध्ये तुमच्या लेटेस्ट पेपर मधला क्वेश्चन तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे. तर हे आपण सॉल्व्ह करू युजिंग सम फॉर्म्युलेस बेसिक कन्सेप्ट. ओके. आणि सोपं आहे एकदम. 6 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला सोपा विचारला होता. अँड काही हायपरबोलिक आयडेंटिटीज पण तुम्हाला इथं दिसतात. बघा इथं आहे का हायपरबोलिक, त्याच्यामुळे मी हेडिंग टाकलेलं आहे हायपरबोलिक फंक्शन्स. ओके. तर बघा इथं प्रूफ करूत आपण. फर्स्ट प्रूफ. आपल्याकडे गिवन डेटा काय आहे? गिवन डेटा काय दिला? इफ साइन ऑफ ए प्लस आय बी इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय, देन प्रूव्ह दॅट. दोन प्रूव्ह दॅटचे व्हॅल्यूज आहेत. दॅट इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस एच स्क्वेअर बी प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एच स्क्वेअर बी इक्वल्स टू 1. अँड सेकंड आहे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय साइन स्क्वेअर ए मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू 1. ओके. इथपर्यंत काय डाऊट? तर फर्स्ट आपण फर्स्ट प्रूफ करू. ठीक आहे. तर बघा वी हॅव साइन ऑफ ए प्लस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे. तर हे डबल अँगल म्हणजे सम ऑफ अँगलचं फॉर्म्युला आहे फॉर साइन ऑफ ए प्लस बी साठी. फॉर्म्युला काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला तुम्हाला ह्या क्वेश्चन साठी या प्रूव्ह साठी लागणार आहे. तर गिवन मध्ये काय? गिवन दॅट साइन ऑफ ए प्लस आय बी ची किंमत कशाच्या बरोबर आहे? एक्स प्लस आय वाय. म्हणजे हे तुमचं कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या बरोबर सांगितलेलं आहे. ठीक आहे. चलो आता ह्याचं एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह करू. तर ह्याचं एक्सप्रेशन काय येणार आहे? साइन ए ह्याला काय कन्सिडर करा तुम्ही? ए ला एच कन्सिडर करा, आय बी ला बी कन्सिडर करा. आणि हा हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल, एक्सप्रेस करावा लागेल इन टर्म्स ऑफ ए आणि आय बी. तर काय येणार इथं? साइन ए कॉस आय बी प्लस कॉस ए साइन आय बी इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. तर मी काय करतो? इंटरचेंज करतो साइड्स. एक्स प्लस आय वाय इक्वल्स टू साइन ए कॉस आय बी प्लस कॉस ए साइन आय बी. ठीक आहे. ना वी हॅव आपल्याकडं फॉर्म्युलेज आहेत. कॉस आय बी ची किंमत आपण काय लिहू शकतो? कॉस एच बी. हे सबस्टिट्यूशन फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला पाठ करून घ्यायचं आहे आणि साईडला लिहून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर साइन आय, हा इथं आपण आय बी विसरलो. साइन आय बी. साइन आय बी ची किंमत ठीक आहे काय लिहू शकतो इथं? आय साइन एच बी. आय साइन एच बी आपण लिहू शकतो. ओके. इथपर्यंत काय डाऊट? चल आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करा रे. एक्स प्लस आय वाय ठीक आहे इक्वल्स टू ह्याच्यासाठी आपण काय लिहू शकतो? साइन कॉस एच बी प्लस ह्यासाठी कॉस ए ॲज इट इज आणि या व्हॅल्यू आय साइन एच बी. ठीक आहे. आय साइन एच बी. तर मी अजून एक म्हणजे कंपॅरिझन साठी ठीक आहे कंपेअरिंग व्हेरिएबल्स ऑन बोथ साइड कशाचे आहेत? हे दोन्ही कसे आहेत? कॉम्प्लेक्स नंबरच आहेत. तर आपण दोन्ही साइडला कंपॅरिझन करू शकतो आणि एक्स आणि वाय व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. The term which is not carrying I, that is imaginary unit, will not considered as imaginary part. It is considered as a real part. ठीक आहे. तर आयला मी फ्रंटली लिहितो. तर इथं काय लिहू शकतो मी? कॉस ए साइन एच बी. ठीक आहे. तर एक्स प्लस आय वाय. नाउ comparing real part, comparing real part and imaginary part on both sides. मग इथं
एक्स ची किंमत काय येणार, रिअल पार्ट काय, दॅट इज साइन ए कॉस एच बी. तर ह्याच्यामधून मी काय करतोय, साइन ए ची किंमत मी कॅल्क्युलेट करतो, दॅट इज एक्स डिवायडेड, हा कुठं जाईल, एक्सच्या डिनॉमिनेटर मध्ये, कॉस एच बी. ओके. आणि सिमिलरली आफ्टर, ठीक आहे, सिमिलरली आफ्टर कम्पेअरिंग इमॅजिनरी पार्ट, तर वाय ची किंमत किती येणार रे, वाय ची किंमत येणार कॉस ए साइन एच बी. तर इथून मी कॉस ए ची किंमत कॅल्क्युलेट, वाय डिवायडेड बाय साइन एच बी, वाय डिवायडेड बाय साइन एच बी. लक्षात आलं. तर या दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहेत आफ्टर कम्पेअरिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट ऑन बोथ साइड्स. लक्षात आलं. तर नाव ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो, ठीक आहे, किंवा ह्याला इक्वेशन नंबर स्मॉल ए देतो आणि ह्याला इक्वेशन नंबर स्मॉल बी देतो. नाव स्क्वेअरिंग अँड, ठीक आहे, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन ए अँड बी ऑन बोथ साइड्स. किंवा असं करा, हे स्टेटमेंट जरा ग्रॅमॅटिकली मिस्टेक आहे या स्टेटमेंट मध्ये. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन ऑन बोथ साइड, असं करा, ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन नंबर ए अँड बी. लक्षात आलं. तर इथं बघा, साइन स्क्वेअर ए, लेफ्ट हँड साइडला काय येतं, साइन स्क्वेअर, सॉरी, साइन ए आहे तर साइन स्क्वेअर ए येणार, कॉस ए तर कॉस स्क्वेअर येणार, आणि त्यांचं ऍडिशन इक्वल्स टू, काय लिहितं, व्हॅल्यू एक्स डिवायडेड बाय कॉस एच बी, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस वाय डिवायडेड बाय साइन एच बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय राहायचं, एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय cos h square b after separating the squares, okay, numerator and denominator चा, तर y square divided by sin h square b. आणि हे तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये बसलं, बरोबर का रे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत किती राहतो, 1. तर सेम अँगल किती आहे इथं, ए च्या फॉर्मॅट मध्ये आहे, तर ह्याची किंमत आफ्टर कम्पेअरिंग विथ ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी व्हॅल्यू, व्हॅल्यू किती आहे, 1. मग मी राईट हँड साइडची किंमत कशाच्या बरोबर शो करू शकतो, देअरफॉर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस एच स्क्वेअर बी प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय साइन एच स्क्वेअर बी ची किंमत 1. आणि हे पहिल्या पार्टचं प्रूव्ह दॅट किंवा प्रूफ झालेलं आहे, आणि इथं लिहितो मी हेन्स प्रूफ, हेन्स प्रूफ. ठीक आहे. तर या व्हॅल्यूज इझिली तुम्ही फाइंड आउट केलेत, कंपॅरिझन आणि प्रूफ पण करून टाकलं. बट इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे, जिथं मी स्टार मार्क केलेले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ठीक आहे. तर हे पण कसं आहे, तुमचं कॉम्प्लेक्स नंबरच्याच रिलेटेड आहे. तर हा पार्ट 1 आपलं झालेला आहे. आता पार्ट 2 चं प्रूफ आपण बघू. ओके, चलो चलो आता नेक्स्ट पार्ट आपण प्रूफ करू. चलो फॉर पार्ट नंबर 2 मी पेन चेंज करतोय, इथं पेन ग्रीन कलरचा घेतोय. ओके. तर पार्ट नंबर 2 साठी आपण प्रूफ घेऊ तिथं. ओके. नाव वी हॅव, आपल्याकडं एक आयडेंटिटी आहे, फॉर्म्युला आहे, कॉस एच स्क्वेअर बी मायनस साइन एच स्क्वेअर बी ची किंमत किती राहतो, 1 राहतो. फ्रॉम इक्वेशन, आता ह्याचीच किंमत तुम्हाला काय करायची आहे, लिहून घ्यायचे आहेत. कशाची किंमत काय कॅल्क्युलेट करायची, किंवा तुम्हाला व्हॅल्यू माहित पाहिजे, कॉस एच बी आणि साइन एच बी ची किंमत. फ्रॉम इक्वेशन, फ्रॉम इक्वेशन ए अँड बी, फ्रॉम इक्वेशन ए अँड बी. ओके. तर मी काय करतोय, कॉस एच बी ची किंमत बघा इथं. ठीक आहे. कॉस एच बी ची किंमत मी एक्सचेंज करतोय, डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर. मग इथं काय दिसणार तुम्हाला, दॅट इज एक्स डिवायडेड बाय साइन ए अँड साइन एच बी इक्वल्स टू y divided by
कॉस ए, y डिवाइडेड बाय कॉस ए. ठीक आहे. नाव ह्याला इक्वेशन नंबर सी द्या, ह्याला इक्वेशन नंबर डी द्या. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, सॉरी स्क्वेअरिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग करा. सबस्ट्रॅक्ट करावं लागेल कारण की हे सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सबस्ट्रॅक्टिंग equation on both side of equation C and D. Equation C and D. मग काय येणार इथं? cos h square b minus sin h square b equals to x divided by sin a bracket square minus y divided by cos a bracket square. ओके, चलो आता नेक्स्ट काय येणार इथं? A side x square divided by, therefore x square divided by sin square a minus y square divided by cos square a. आणि ह्याची किंमत ऑलरेडी मी लिहून ठेवलेला आहे, दॅट इज किती येणार आहे? ओके, सिंपल क्वेश्चन होता बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज अँड सम बेसिक फॉर्म्युलेस, हेल्स प्रूफ. ओके, काय डाऊट? तर प्रिव्हियस 26च्या पेपरमध्ये पण होता आणि 25च्या पेपरमध्ये पण होता. तर हा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फॉर D2 इंजिनिअरिंग पार्ट 2 साठी. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. चला, असा एक क्वेश्चन मी घेतला होता मित्रांनो, हा वाला, बट इथं टॅन होता, कॉस आलेला आहे. तर हे पण PYQ मधलाच क्वेश्चन आहे, 2024 मध्ये आलेला क्वेश्चन. ओके, तर थोडं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही या सोल्युशनला बघायचं आहे. ठीक आहे, प्रूफ ना. इथं स्टार्ट कुठून करायचं आहे बघा, काय दिलंय क्वेश्चन मध्ये? शो दॅट कॉस ऑफ आय लॉग इन ब्रॅकेट ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू, काय शो करायचं तुम्हाला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर शो करायचं आहे. तर इथं स्टार्ट करायचंय तुम्हाला, लेट, ठीक आहे, लेट Z1 इक्वल्स टू ए प्लस आय बी किंवा Z इक्वल्स टू ए प्लस आय बी, आणि त्याचा कॉन्जुगेट काय राहतो? कॉन्जुगेट ए मायनस आय बी. झेडचा कॉन्जुगेट काय राहणार? झेड बार, दॅट इज ए मायनस आय बी. तर ह्याला मी फर्दर एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, आर ई टू दी पॉवर आय थिटा, आणि इथं आर ई टू दी पॉवर मायनस आय थिटाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. नाव वेअर आर इक्वल्स टू, ठीक आहे, वेअर आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि थिटाची किंमत काय येणार? टॅन इनवर्स ऑफ बी बाय ए. तर हे व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजेत, किंवा तुम्ही हे पण सांगू शकता टॅन थिटा इक्वल्स टू बी बाय ए. टॅन थिटा इक्वल्स टू बी बाय ए. ओके, चला आता नेक्स्ट. तर ह्याला काय करू? ह्याला इक्वेशन नंबर ए कन्सिडर, नाही 1 कन्सिडर करू, आणि ह्याला इक्वेशन नंबर सेकंड कन्सिडर करू. डिवायडिंग इक्वेशन 1/2 काय दिसणार? ए प्लस आय बी. ठीक आहे, बट आपल्याला रिक्वायरमेंट काय? एकदा चेक करून घ्या, मायनस पहिले आहे, मग इथं काय करावं लागेल तुम्हाला? 2/1 करावं लागेल. म्हणजे सेकंड इक्वेशनला कशाने डिवाइड करायचं आहे? 1 ने डिवाइड करायचं, कारण की रिक्वायरमेंट काय आहे? न्यूमरेटर मध्ये ए मायनस आय बी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो, तर ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू, मायनस साठी काय? आर ई टू दी पॉवर मायनस आय थिटा डिवायडेड बाय काय येणार इथं? आर ई टू दी पॉवर आय थिटा. तर आर आर गेट कॅन्सल, तर हा न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर काय येणार? मायनस आय थिटा इंटू ई टू दी पॉवर मायनस आय थिटा. तर तुम्हाला मी म्हणलो होतो ए टू दी पॉवर एम, ए टू दी पॉवर एन इंडायसेस मध्ये पॉवर समजा हे व्हॅल्यूज मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, सेम व्हॅल्यूज, तर पॉवर्स काय होणार? ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आपण लिहितो. म्हणजे आय थिटा मायनस आय थिटा मायनस आय थिटा, हे व्हॅल्यू किती दिसणार तुम्हाला? इट इज -2 आय थिटा. देअरफॉर ए ए प्लस ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती आहे? दॅट इज आर ई टू दी पॉवर -2 आय थिटा. लक्षात आलं? आर ई टू दी पॉवर
मायनस टू सॉरी आर येणार नाही कारण की आर ऑलरेडी कॅन्सल झालंय. फक्त काय येईल तिथं ई टू दी पॉवर मायनस टू आय थिटा आर असंही लिहू शकता मायनस आय टू थिटा. ओके मायनस आय टू थिटा. नाव एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम तुम्हाला मी शिकवलं होतं गेल्या क्वेश्चन सेम असंच होतं एक क्वेश्चन टॅनच्या फॉर्म मध्ये एक्सपोनेन्शियल. ठीक आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण कसं करतो ए इक्वल्स टू ई टू दी पॉवर बी असेल तर हे लॉग ए इक्वल्स टू बी राहणार. लक्षात आलं. आणि हे जे ई आहे ते काय होणार लॉगच्या बेस. ठीक आहे लॉगच्या बेस सारखं ते बिहेव करणार आहे दॅट इज ई व्हॅल्यू. ओके चलो आता मी कन्वर्ट करतो ह्या व्हॅल्यूला देअरफॉर लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी. इथं लिहिलं तर चालते नाही लिहिलं तर चालते तर लिहिलं नाही त्याच्यामुळे मी लिहिणार नाही. तर हे व्हॅल्यू मायनस आय टाइम्स ऑफ टू थिटा. लक्षात आलं. आता रिक्वायरमेंट नेक्स्ट काय आहे लेफ्ट हँड साइडला आय आहे तर मल्टिप्लाइंग बाय आय ऑन बोथ साइड. ओके तर आय लॉग in bracket a minus ib divided by a plus ib equals to minus I into I 2 theta. ओके तर मायनस आय स्क्वेअर होईल बरोबर आहे मायनस आय स्क्वेअर. आणि लक्षात ठेवा मित्रांनो मायनस आय स्क्वेअर ची किंमत किती राहतो मायनस आय स्क्वेअर ची किंमत 1 राहतो 1 टाइम्स ऑफ 2 थिटा. म्हणजे हे फक्त काय राहणार 2 थिटा राहणार आहे. कशाची किंमत आय लॉग ऑफ. ठीक आहे आय लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी ची किंमत किती आहे 2 थिटा आहे. ठीक आहे आता नेक्स्ट काय करायचं रिक्वायरमेंट काय कॉस आहे. ठीक आहे टेकिंग कॉस ऑन बोथ साइड. एकदा आय ने मल्टिप्लाय केला आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टेकिंग कॉस ऑन बोथ साइड तुम्हाला करायचं आहे. ओके चल टेकिंग टेकिंग कॉस ऑन बोथ साइड. मग इथं काय येणार कॉस ऑफ आय लॉग. ठीक आहे ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू कॉस टू थिटा इक्वल्स टू कॉस टू थिटा येणार आहे. लक्षात आलं. चला नाव वी हॅव आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मित्रांनो कॉस टू थिटाची किंमत किती राहतो इन टर्म्स ऑफ टॅन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ला आपण डबल अँगल फॉर्म्युलेस मध्ये लिस्ट आउट केलेले आहेत. ठीक आहे तर तुम्हाला फॉर्म्युले पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप करा हाय म्हणून टाका. तुम्हाला मी सगळ्या फॉर्म्युलेस रिलेटेड टू ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुम्हाला मेन्शन किंवा देणार पीडीएफच्या फॉर्म. ओके चलो कॉस ऑफ आय लॉग ऑफ ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी इक्वल्स टू 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. आणि ह्याला फर्दर 1 minus tan theta ची किंमत किती आहे रे a बाय बी सॉरी b बाय a आहे दॅट इज 1 minus b बाय a ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस b बाय a ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याला स्क्वेअरिंग करा बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. याचा कॉमन एलसीएम काढला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर आणि इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. आणि फायनली हे दोन गेट कॅन्सल. तर हे कशाची किंमत आहे तुमची cos of a minus ib divided by a plus ib. Cos of I of log a minus ib divided by a plus ib. Therefore मी फायनली सांगू शकतो that is therefore cos of I log of
ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए प्लस आय बी ची किंमत किती आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आलं. तर इथं इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट नोट काय दिसणार तुम्हाला इथं, फॉर्म्युलेस तुम्हाला लर्न करून घ्यायचे आहेत. तर टॅनचं आणि कॉस्टचं या दोन प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यामधून कोणतं तरी क्वेश्चन तुम्हाला डी बाटूच्या एक्झाम मध्ये दिसणार. आणि आत्ताच्या तुमचं जे 30 तारीखला आय थिंक बहुतेक एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये तुमचं PT1 आहे, तर त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्यासाठी. इवन दो इन फायनल एक्झाम ऑल्सो अँड इन UT दॅट इज पिरियडिक टेस्ट 1 मध्ये पण इम्पॉर्टंट आहे. अशाच क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आतापर्यंत 11 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहील. ठीक आहे, रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ अजून 2-3 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सारखं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि समजा तुम्हाला प्रॉब्लेम 1 पासून बघायचा असेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M2 व्ह्यू करू शकता आणि फर्स्ट प्रॉब्लेम पासून तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन आणि तुमचे नोट्स वगैरे प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.